स्त्री म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, तर त्याग, सहनशीलता, संघर्ष आणि सामर्थ्य यांचा जिवंत इतिहास आहे. ही कविता म्हणजे न बोलल्या गेलेल्या भावना, न दिसणाऱ्या कष्टाची आणि न मांडलेल्या वेदनांची शब्दात गुंफलेली गाथा आहे. कवितेचं नाव आहे गाथा स्त्रीची. बालपणापासून मृत्यूपर्यंत अनेक रूप निभावते, कर्तव्य बजावताना स्वतःची ओळख विसरते. आपण सहज बोलून जातो, दिवसभर घरीच तर असते, पण खरं सांगा, त्यातील किती तास ती स्वतःसाठी जगते? गृहिणी असो वा नोकरदार, मनात फक्त कुटुंबाची काळजी बसते. स्वतःची स्वप्ने विसरून ती फक्त कुटुंबासाठी झटते. तरी आपण म्हणतो, ती कुठे काय करते? करू थोडं कौतुक तिचं, स्वतःचा अभिमान बाजूला ठेवून. इतक्याशा कौतुकानेही भारावून जाईल तिचं मन. तिलाही भावना आहेत याचा करा थोडा विचार. तिलाही माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण आहे अधिकार. चला तर मग तिच्या भावनांची कदर करूया. घर चालवणारी तीच स्त्री, घर घडवणारी शक्ती आहे, हे मनापासून मान्य करूया. हे मनापासून मान्य करूया. धन्यवाद.